नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. बुलडाण्यात रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. तुपकरांची प्रकृती खालावल्यानं संतप्त कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी तहसीलदारांची गाडी पेटवली. तर दुसरी दृश्य आहेत वाशिममध्ये. संतप्त शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्र पेटवण्याचा प्रयत्न केला. वीज उपकेंद्राजवळचा कचरा या संतप्त शेतकऱ्यांनी पेटवून दिला. ही दोन दृश्य आहेत. हे पडसाद आहेत. रविकांत तुपकर यांचं जे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे त्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. हे आंदोलन आता आणखी पेटतंय कारण रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागतंय. तुपकरांची प्रकृती खालावल्यामुळे कार्यकर्ते संतापलेत आणि शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुलडाण्यामध्ये तहसीलदारांची गाडी काल रात्री पेटवली. तर दुसरीकडे वाशिममध्ये सुद्धा संतप्त शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्र पेटवण्याचा प्रयत्न केला. या उपकेंद्राजवळ असलेला कचरा संतप्त शेतकऱ्यांनी जाळला. तर तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागतंय. बुलडाण्यामध्ये तहसीलदारांची गाडी पेटवली गेली. तुपकरांची प्रकृती खालावली, त्यामुळे शेतकरी संतापलेले आहेत. गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे तुपकरांचं. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन आहे आणि त्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांचे जे समर्थक आहेत किंवा त्यांचे सहकारी आहेत, काही शेतकरी आहेत, त्यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेत बुलडाण्यामध्ये तहसीलदारांची गाडी पेटवली. दुसरीकडे वाशिममध्ये सुद्धा त्याचे परिणाम दिसलेत. ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी बुलडाण्यात रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसलेत. त्यांचं ब्लड प्रेशर सातत्यानं कमी होतंय अशी माहिती मिळाली आहे. डॉक्टर या ठिकाणी येऊन त्यांची तपासणी करत असताना दिसतायत. मात्र तुपकरांची प्रकृती खालावली आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. तहसीलदारांची गाडी जाळण्यात आली बुलडाण्यात. तर वाशिममध्ये सुद्धा वीज उपकेंद्राला त्याच्या जवळ आग लावण्याचा प्रयत्न झाला. गेल्या 4 दिवसांपासून हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मात्र याची अजून काही दखल घेतली गेली नाही आणि 4 दिवसांनी तुपकरांची प्रकृती खालावली आहे. तुपकरांची प्रकृती खालावली आणि त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. ही यावेळीची मोठी बातमी बुलडाण्यातून. गेल्या 4 दिवसांपासून रविकांत तुपकर यांचं शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन गेल्या 4 दिवसांपासून सुरू असताना अन्नत्याग आंदोलन आहे. त्यामुळे या दरम्यान रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आणि त्यामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले. आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे बुलडाण्यातून आपल्या सोबत आहेत. राहुल, आता काय चित्र आहे सध्या बुलडाण्यामध्ये? कसे शेतकरी आक्रमक झालेत, त्याचे परिणाम काय दिसतायत? बरोबर आहे श्वेता. बुलढाणा जिल्ह्यामध्ये रविकांत तुपकर यांनी गेल्या 4 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मागणी एवढीच आहे की या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकरी असेल, त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, यांच्या मागणीला घेऊन तुपकर यांनी स्वतःच्या निवासस्थानासमोरच या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. अन्नत्याग आंदोलन सुरू असताना या ठिकाणी 4 दिवस झालेत प्रशासन, शासन आणि सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही. त्यामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे. अन्नाचा पोटामध्ये अन्नाचा एक कण देखील खाणार नाही असा पवित्र तुपकरांनी घेतला. त्या माध्यमातूनच तुपकरांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे आणि सरकार दखल घेत नाही. त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी असतील, स्वाभिमानीचे काही कार्यकर्ते असतील, हे संतप्त पाहावयास मिळाले आहे. रात्री दरम्यान आपण जर का बघितलं तर बुलढाण्यामध्ये तहसीलदारांची गाडी पेटवून आपला शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. तर वाघजळ फाटा जो आहे या ठिकाणी एका ट्रकवर देखील दगडफेक करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी होत आहेत आणि आजची परिस्थिती जर का बघितली तर पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि रविकांत तुपकर यांचं मन परिवर्तन करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाकडून आता तरी सुरू झालेलं आहे. परंतु तुपकर या आपल्या मागणीवर ठाम आहेत. आता तुपकरांना या ठिकाणी जर का त्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं नाही तर त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून हे आंदोलन मोडण्याचं काम देखील प्रशासनाकडून होईल, अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा आणि रविकांत तुपकर आपल्या मागणीवर ठाम
हा संपूर्ण प्रकार बघता कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। जिल्ह्यामध्ये संपूर्ण गाव बंदीचा त्या ठिकाणी त्यांनी आदेश दिलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांना आवाहन केलेलं आहे। त्या माध्यमातून बुलढाण्यात अनेक गाव जे असे आहेत ते गाव बंदीसाठी देखील आता स्वाभिमानीचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरलेले आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होते तरी सरकारला जाग येत नाहीये। शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी सरकारकडे वेळ नाहीये, त्यामुळे आता शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी संतप्त आपल्याला पाहावयास मिळतात। श्वेता जी, आणि बुलढाण्यात रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन आता पेटतंय, त्यामुळे आता पोलिसांना सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागलेला आहे। त्यामुळे इतकी परिस्थिती जर बुलढाण्यामध्ये निर्माण झाली असेल तर त्यासाठी काय खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते? पोलिसांकडून एकच खबरदारी या ठिकाणी घेतली जाते आहे की रविकांत तुपकरांचं जे आंदोलन आहे त्यांचं मत परिवर्तन करून हे आंदोलन कसं थांबवता येईल आणि त्यांना तात्पुरतं कुठलं आश्वासन देता येईल किंवा त्यामधून काय तोडगा काढता येईल, ह्या संपूर्ण प्रकार पोलीस प्रशासन असेल, संबंधित प्रशासन असेल यांच्याकडून या ठिकाणी सुरू आहे। परंतु रविकांत तुपकर जे आहेत ते मागणीवर ठाम आहेत। जोपर्यंत लेखी आणि ठोस असं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील खाणार नाही, अशा भूमिकेत तुपकर आपल्याला पाहावयास मिळत आहेत। 4 दिवसापासून त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती जरी या ठिकाणी खालवत चाललेली असली तरी आता कार्यकर्ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहेत। सध्या तरी बुलढाणा जिल्हा हा या ठिकाणी हिंसक वळण घेत आहे आणि तुपकरांच्या अशा या मागणीमुळे महाराष्ट्रातही याची ठिंगी पेटू शकते, ही शक्यता देखील या ठिकाणी नाकारता येणार नाही। त्यामुळे आता सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप करून तुपकरांच्या मागण्या ऐकून घ्याव्या आणि होईल तोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी देखील या माध्यमातून होताना पाहावयास मिळते। जर का हे आंदोलन आणखी जर का चिघळलं तर महाराष्ट्र या ठिकाणी हिंसक वळण घेतल्याशिवाय राहणार नाही। श्वेता अगदी बरोबर आहे राहुल, तुम्ही म्हणताय ते धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। तर रविकांत तुपकर यांच्या घराच्या समोरच जिथे आंदोलनाला ते बसलेत तिथेच सध्या डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करतायत। पोलीस बंदोबस्त मात्र वाढवलेला आहे। या घडामोडींकडे लक्ष असेलच, मात्र सध्याची आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे आता आणखी तीव्र होत असल्याचं दिसतंय। कारण मुंबईतल्या आझाद मैदानावरती हे आंदोलन सुरूच आहे। दरम्यान मनमाडमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय। मनमाडमध्ये एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेनं आंदोलनासाठी निघालेले होते, मात्र मनमाडहून पंचवटी एक्सप्रेसनं मुंबईच्या दिशेनं आंदोलक निघण्याच्या वेळी या 21 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दुसरीकडे नवी मुंबईतून सुद्धा आझाद मैदानाकडे निघालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना तिथल्या तिथे रोखण्यात येतंय। टोल नाक्यावरती गाड्या अडवल्या जात आहेत। आझाद मैदानात आधीच असंख्य कर्मचारी आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काही कर्मचारी राज्याच्या विविध भागातून मुंबईमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत। मात्र मनमाडमधून जे 21 कर्मचारी पंचवटी एक्सप्रेसनं मुंबईसाठी निघालेले होते त्या 21 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय। दुसरीकडे खारघर टोलनाक्यावर सुद्धा काही आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलंय, त्यांची कसून तपासणी होतीये आणि त्यांना टोलनाक्यावरतीच रोखलं जातंय। एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये येण्यापासून रोखलं जातंय आणि खारघर टोलनाक्यावरती गाड्या अडवल्या जात आहेत, त्यांना देखील तिथे ताब्यात घेतलं गेलंय। राज्यातला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे आणि या संपात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांना थोपवण्यासाठी राज्य सरकारनं सुद्धा पोलीस बळाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे। मी आता आहे खारघरच्या टोल नाक्यावरती, ज्या टोल नाक्यावरती पोलिसांनी हा सगळा बंदोबस्त लावलेला आहे। आपण या दृश्यांमध्ये बघू शकता की पोलीस इथं मोठ्या प्रमाणात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करतायत आणि एसटी कर्मचारी हे मुंबईत जाऊ नयेत याच्यासाठी खबरदारी घेतली जाते। त्यांच्या गाड्या रोखल्या जात आहेत आणि ही मोठी गाड्यांची रीग सुद्धा इथं लागलेली आपण दृश्यांमध्ये बघतोय। खरं तर याबद्दल पोलीस काही बोलायला तयार नाहीयेत, वरिष्ठांचे आदेश आहेत एवढंच ते सांगतायत। पण एसटी कर्मचाऱ्यांचा हा जो संप आहे तो संप मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाते का, आझाद मैदानावर आंदोलकांनी येऊ नये याच्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत का, हा प्रश्न आहे। कारण येणारी प्रत्येक गाडी ही तपासली जाते, जर त्याच्यात एसटी कर्मचारी असतील तर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं जात आहे आणि त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यातला संप हा दिवसागणिक अधिक तीव्र होत असताना प्रशासन सुद्धा हा संप थोपवण्याचा प्रयत्न करत आहे। विलास बडे, न्यूज 18 लोकमत, खारघर, नवी मुंबई।
तर खारघरमध्ये टोल नाक्यावरती अडवलं जात आहे एसटीच्या कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये सहभागी होण्यापासून. दुसरीकडे मनमाडमध्ये सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन कसं सुरू आहे याबाबत मनमाडमधून थेट अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख तिथे आपल्यासोबत जोडले गेलेत तिथून. बब्बू, एकतर तिथे आंदोलन कसं सुरू आहे आणि जे 21 कर्मचारी पंचवटी एक्सप्रेसनं निघालेले होते त्यांना कसं ताब्यात घेतलं? श्वेता, म्हणजे आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यात सहभागी होण्यासाठी मनमाड आणि नांदगावचे 21 एसटी कर्मचारी निघाले होते. पंचवटी एक्सप्रेसने त्यांना जायचं होतं, मात्र पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांच्या ताब्यात घेतल्यानंतर 2 ते 3 तासांनी त्यांची सुटका देखील करण्यात आलेली आहे. माझ्यासोबत तेच कर्मचारी आहे जे मुंबईला जाणार होते. त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते का जाणार होते आणि त्यांना का ताब्यात घेण्यात आलं. काय म्हणाल, कशासाठी जात होते? आम्ही आमच्या मागण्यांसाठी मुंबईला जातो. काय शासनात विलिनीकरणाकरता मग आमची मागणी तेवढीच एक असताना शासनाने आमचे कर्मचारी शांततेने चाललेले असताना इथं मनमाड रेल्वे स्टेशनवर उतरवून घेण्यात आले व त्यांना अडवून परत पोलीस स्टेशनमध्ये आणलं. 2-2.5 तास त्यांना बसवलं तिथं पोलीस स्टेशनमध्ये आणि सोडून देण्यात आलेलं आहे. तुम्ही काय म्हणाल? आमचा हा जो संप चालू आहे हा शांततेच्या मार्गाने चालू आहे आणि त्याच्यात सरकारने अशी अडवणूक करू नये अशी आमची इच्छा आहे. आणि आमची ही जी संप चालू आहे हे न्यायालयीन प्रक्रियेत बी आहे, तर न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि न्यायालय आम्हाला नक्कीच न्याय देईल. त्याच्यामुळे आम्हाला अडवलं तरी आम्ही न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे आम्हाला 100% न्याय मिळेल आणि आम्ही शासनात विलिनीकरण होऊ याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही काय म्हणाल याविषयी? जो कर्मचारी किती आहे, परवडतोय का, काय तुमचं मत? पगार तर त्या मानाने खूपच कमी आहे. आज मला जवळजवळ 22 वर्ष झाले एस टीमध्ये लागून शनी आणि पगार निघतो 25,000 रुपये. कपात करून हातामध्ये 15,000 ते 16,000 रुपये येतात. त्यामध्ये मुलाचं शिक्षण वगैरे करणं म्हणजे खूपच अवघड झालं आहे. आज तुम्हाला ताब्यात पोलिसांनी घेतलं, तुम्ही पुन्हा जाणार का आता? जाणार. श्वेता, पोलिसांनी जरी ताब्यात घेतलं आणि सोडलं, याच्या पुढेही जसं जसं आंदोलन होत राहील त्यात सहभागी होण्याचा निर्धार या कामगारांनी केलेला आहे. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. जी बब्बू, आणि मनमाडमध्ये कसं आंदोलन सुरू आहे? तिथे आंदोलनाला कुठे बसलेले आहेत आणि किती दिवसांपासून सुरू आहे? त्या ठिकाणच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे? श्वेता, पहिल्या दिवसापासून एसटी कर्मचारी हे संपात उतरलेले. फक्त मनमाडच नव्हे तर मालेगाव, सटाणा, चांदवड, इतर जे नाशिकचे ग्रामीण भाग आहे तिथे सर्व ठिकाणी आंदोलन सुरू आहे. कुठे जागर गोंधळ आंदोलन केलं जात आहे, कुठे मुंडन आंदोलन केलेलं आहे. काही ठिकाणी सहपरिवारासह एसटी कर्मचारी आंदोलनात बसलेले आहे. मनमाडला देखील बसलेले होते, मात्र आज ते सर्वजण जेव्हा मुंबईकडे निघाले होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आता त्यांची सुटका करण्यात आली. पुन्हा ते एसटी स्टँडवर जाऊन त्यांचा एक मंडप आहे तिथे आणि एसटी स्टँडमध्ये ते पुन्हा जाऊन आंदोलनावर बसणार आहे. श्वेता जी बब्बू, आणि आता मुंबईमध्ये येण्यापासून जरी रोखलं असलं तरी त्यांचा तिथे हा संप सुरूच राहणार आहे. त्यामुळे आता पुढे काय करायचं ठरवलंय त्यांनी? पुढे काय तुमचा निर्धार आहे? आता मुंबईला आंदोलन सुरू आहे ठिकठिकाणी, काय याची तुमची भूमिका राहणार आहे आता? आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारने कितीही दडपण आणलं आघाडी सरकारने, तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. मागणीवर सुद्धा आम्ही ठामच राहणार. काय म्हणाल तुम्ही? हा आंदोलन 13 दिवसापासून सुरू आहे, प्रवाशांची हाल होत आहे, पण तुमची मागणी मान्य झाली नाही, याविषयी काय म्हणाल? सरकारने आमचं मागण्या मान्य करावा आणि आम्हाला अडू नये. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढतोय. आम्हाला हा आमचा हक्क मिळून दिला पाहिजे. या कायद्याच्या अनुषंगाने किंवा घटनेच्या संविधानातून हे आम्हाला कोणी अडू नये. आम्ही काही कोणावर अन्याय करत नाही. आम्ही आमच्या मागण्या मांडतोय. आम्हाला तो आमचा हक्क मिळून दिला पाहिजे सरकारनं. आज हे सरकार असू, उद्या कोणतेही सरकार असू, आम्हाला कोणत्याही प्रकारची अडवणूक झाली नाही पाहिजे. आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करून दिल्या पाहिजे सरकार. पण जर लवकर संप नाही, म्हणजे मागण्या मान्य नाही झाल्या तर संप असं सुरू ठेवणार आहे का? हो, आम्ही संप अटळ ठेवणार, बेमुदत ठेवणार. ज्यावेळेस आमच्या मागण्या मान्य होतील त्यावेळेस आम्ही संप मागे घेऊ. जोपर्यंत आंदोलन असं सुरूच राहणार आहे, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार एसटी कामगारांनी केलेला आहे. श्वेता जी बब्बू, सध्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी. तर मनमाडमधून जे काही 21 कर्मचारी निघालेले होते मुंबईकडे, त्यांना मात्र तिथे रोखण्यात आलेलं आहे.
मात्र हरकत नाही, आम्ही आमचा जो संप आहे, जे आंदोलन आहे ते मनमाडमध्ये सुरू ठेवू अशा पवित्र्यात सध्या आहेत ते. मनमाडमधून आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यामध्ये सुद्धा एसटी कामगारांचा संप सुरू असला तरी खासगी कंत्राटदारांच्या शिवशाही बसेसची प्रवासी सेवाही सुरू आहे, पण संपामुळे तिकीट बुकिंगला पुरेसा स्टाफ उपलब्ध दिसत नाहीये. काय नेमकी स्थिती आहे जाणून घेऊयात. पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेत. चंद्रकांत, एकतर पुण्यामध्ये ज्या काही प्रवाशांच्या बुकिंगसाठी रांगा लागल्या आहेत किंवा शिवशाहीचा जो काही मुद्दा आहे त्या संदर्भात काय सगळी माहिती? श्वेता, आता आपण वाकडेवाडी बस स्टँडवर आहोत. शिवाजीनगरचं बस स्टँड आहे, मुख्य बस स्टँड. आपण दाखव, हे जे काउंटर आहे ते सगळी लाईन लागली आणि लोकांचं म्हणणं तेच आहे की मी आज आपल्याला ना सगळ्या प्रेक्षकांना आपण सरकारचं म्हणणं ऐकलं, कामगारांचं म्हणणं ऐकलं, त्यांचा संपाचा तिढा काही सुटत नाही. म्हणजे पुण्यातला 12-13 दिवस आहे, विदर्भातला 21-22 दिवस आहे. पण हाल कोणाचे होत आहेत ह्या दोघांच्या वादामध्ये, तिढ्यामध्ये? तर हे सामान्य प्रवाशांचे. ताई, कुठं जायचंय तुम्हाला? मला बीड हं? बीड काय त्रास होतोय संप सुरू झाल्यापासून? काय खूप त्रास होऊन राहिला सर. ह्यांच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजेत. जनतेनी सगळ्यांनी आपली एक होऊन त्यांना मान्यता द्यायला पाहिजे, कारण त्यांचं पण साहजिक आहे. पण ह्या दोघांचे ह्याच्यामध्ये आपल्या जनतेचं हे चाललंय ना सर, प्रवाशांचं नुकसान काय चाललंय हाल ना सर. सहन करावं लागेल किती तुम्हाला? आता रात्रीपासून मी इथं पुन्हा ह्याला स्टेशनला आहे, गाडीच नाही. गाडी नाही, पण तिथून परत इकडं स्वारगेटवर आता सकाळी इकडे आले. आता ही तर पण उभे राहिले तर ते म्हणतात आधी इकडची लाईन, आता इकडची चालू झाली औरंगाबाद. आता मी ह्या गाड्या चेंज करत जाणार सर. डायरेक्ट पण हे जर संप नसतं तर तुम्ही सरळ व्यवस्थित आपण पोहोचलो असतो सुखरूप, नो टेन्शन. म्हणजे तुम्ही काय सांगाल? हे संपामुळे सामान्य प्रवासी आहात तुम्ही, काय त्रास होतो सगळ्यांना? नाही, आता सामान्य प्रवास आहे आम्ही. आम्हाला नाही, त्यांच्या मागण्या रास्तच आहेत, त्यात काही वादच नाही. त्यामुळे आता आम्हाला राहील 2 दिवसापासून त्रास होतो आम्हाला. 2 दिवसापासून बस भेटत नाहीये आणि मग बाकीचे म्हणतात की बाबा नाही, इतके 1100 रुपये द्या, 1500 रुपये. म्हणजे लूट सुरू आहे तुमची? लूट सुरू आहे, ते चालू आहे. हे पण शासनाचं म्हणलं चांगलं आहे. शासन एवढे पैसे कुठून कोण आणणार? गोरगरिबा जनतेकडे यायला जायला पैसे पण नसतात, ऍडजस्टमेंट करून चालतात, पोट भरतात कसे तरी. पण हे प्रश्न- ग्रामीण भागात तर परवा अक्कलकोटमध्ये 5 प्रवाशांचा जीव जीव गेला. गेला. मग ह्याला जबाबदार कोण आहे सर? विचार करायची गोष्ट आहे सगळ्या आम जनतेने. म्हणजे याचा विचार म्हणजे सरकारसोबत संपर्कांनी केला पाहिजे. किती ताणायचं त्याला काही मर्यादा आहे? ताई, मला सांग, बाळा कुठे चालला तू? काय त्रास होतो? औरंगाबाद. पहिलं तिकीट किती होतं, आता काय फरक जाणवतो? पहिलं तिकीट 250 होतं, आता जवळजवळ 500 रुपये. 500 म्हणजे दुप्पट तिकीट वाढले. म्हणजे तिकीट दुप्पट झालेले आहेत. तुला कुठं जायचं? नगर. काय त्रास सुरू झालाय संप सुरू झाल्यापासून? सुरू झाल्यापासून म्हणजे असं म्हणजे टायमिंगनुसार असं गाडी भेटत नाही आणि ट्रॅव्हल जे असतात ते संध्याकाळी असतात. तर आपल्या टायमानुसार काय असं बस वगैरे नाही. बस आणि मिळत नाही. हाल काय काय झाले तुझे? तुला नगरला जायचं, एरवी तू डायरेक्ट एसटी डायरेक्ट बसून त्यावेळेस काय त्रास आता, झाला? 1-1.5 तास झालं इथं उभं आहे, तिकीट नाही देत. काय ट्रॅव्हल सांगतात? म्हणजे आता त्यांचं चाललंय, पहिले नाशिक औरंगाबाद, मग आता नगर भरताय. म्हणजे आपण जे म्हटलं ना, संप सुरू असल्यामुळे इथं तिकीट बुकिंगला पुरेसा स्टाफ नाहीये, त्यामुळे ही सगळी लाईन आहेत. आपण त्या रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न करू आणि नेमका त्रास काय होतो. ताई, तुम्हाला कुठे जायचं? आपण पहिले प्रवाशांची रिएक्शन घेऊ. कुठे जायचं? नाशिकला जायचं. काय संप सुरू असल्यामुळे काय काय त्रास सुरू आहे? संप सुरू असल्यामुळे मी माहेरीच अडकून राहिले 2 महिने. 2 महिने माहेरी अडकून पडले. दिवाळी नंतर आले होते, त्याच्यापासून अडकलेली आहे. आता निघालो शिवशाहीने. म्हणजे खूप आहे. ह्या माहेरवासीन दिवाळीला भाऊबीजला भावाकडे आल्या होत्या, संप सुरू आणि इकडेच अडकून पडल्यात. ताई, तुमची काय समस्या? काल तिला सोडवायला आले. सोडवायला आले म्हणजे मुलगी 2 महिने माहेरातच अडकून पडली. आली होती, अडकून राहिली तशीच. तशीच. त्यानंतर शेवटी आता शिवसेनेने पाठवलं. शिवशाही प्रायव्हेट गाड्याने पाठवावं लागतं आता. तिकीट जास्त आहे ना? किती तिकीट जास्त? नाही, बाहेर प्रायव्हेट गाड्याच्या तिकीट जास्तीच आहे. म्हणजे हे असे समस्या आहे. आपण ह्या तिकीट काउंटरलाच विचारू. सर, आपल्याकडे स्टाफ कमी आहे का? स्टाफ आता मी काल परवा दिवशी दुपारपासून ड्युटी करतोय. आता मला सोडायला कोणीच नाही सोडायला. कंटिन्यू ड्युटी चालू आहे. काय तुमची काय अपेक्षा आहे? हा संप कसा मिटावा? मधला मार्ग, कारण मधला मार्ग प्रवाशांचे हाल होत आहेत, तुम्हालाही डबल ड्युटी करावं लागते. आता दोन्ही बाजूनी समजून थोडे 2 पावलं पुढे मागं करून विषय तोडगा निघला पाहिजे. म्हणजे ही एक प्रातिनिक उदाहरण आहे. प्रातिनिक म्हणजे दोन्ही बाजूनी 2 पावलं मागं पुढं करून
मध्य मार्ग काढला गेला पाहिजे. दोन्ही बाजूनी जर ताणलं गेलं तर शेवट असा प्रवाशांना त्रास होणार आहे आणि खूप हाल होत आहेत प्रवाशांचे. चंद्रकांत, सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. तर पुण्यातल्या या डेपोमधून शिवाजीनगर वाकडेवाडी या डेपोमधून आपण आढावा घेतला. तिथे संपकरी कर्मचारी सुद्धा त्रस्त आहेतच आणि या संपामुळे प्रवासी सुद्धा किती त्रासलेत हे आपण पाहिलं. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. तर बीड आणि बुलढाण्यामध्ये आंदोलनाची ही काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय, जिथे विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती एसटी कर्मचारी ठाम आहेत. 2 दृश्य आहेत बीड आणि बुलढाण्यातली. बुलढाण्यामध्ये एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या करून आपल्या जीवाची आहुती दिली होती, तरी देखील सरकार काही ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते संतापलेले आहेत. तर बीडमध्ये एसटी कर्मचारी गेल्या 20 दिवसांपासून डेपोमध्ये ठिय्या आंदोलन करतायत. एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलनं केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय. आझाद मैदानासह संपूर्ण राज्यभरात कर्मचारी आंदोलन करतायत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे भयंकर हाल होत आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई इथल्या आंदोलक कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. गेल्या 20 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे आणि काम बंद आंदोलन आहे. विशेष म्हणजे सगळे डेपो सुद्धा बंद आहेत. त्यांची मागणी आहे की शासनामध्ये विलिनीकरण करावं. यासाठी वेगवेगळे आंदोलनं केले, त्यांनी संघर्ष देखील करतायत. सरकारला मात्र जाग येत नाही आणि याच अनुषंगाने आत्ता माझ्यासोबत हे एसटी कर्मचारी आहेत. नेमकं सरकार तुमच्या बाबतीत कशा पद्धतीने वागताय? आता 20 दिवस झालेत तरीसुद्धा तुमचा प्रश्न सुटत नाही. पुढचं पाऊल कसं असेल? सर्वप्रथम आम्ही तुमच्या चॅनलचं मनापासून कर्मचाऱ्यातर्फे अभिनंदन करतो की तुम्ही आमचं शासनापर्यंत आमच्या मागण्या नेऊन घालतात. त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. आणि आमच्या 20 दिवस झाला एवढा संप चालू आहे आणि सरकार त्याच्या भूमिकेवर ठाम आहे. ही पूर्ण जनता पाहते, आम्हीच नाही. आणि सरकारनं असं लक्षात घ्यायला पाहिजे किंवा कर्मचारीच नाही, पूर्ण जनता वेटीस धरलेली. ह्याचं कारण आम्ही नाही आहे. कारण आमची इच्छा नाही आहे की एस टी 20 दिवसापासून बंद करण्याची. आम्हाला उद्यासुद्धा एस टी काढण्याची आमची इच्छा आहे, परंतु आम्हाला तसं सरकारने आश्वासन देऊ द्या, लेखी देऊ द्या. आमचा विलिनीकरणचा मुद्दा जो आहे तो 3 महिने म्हणता आम्ही 1 आठवडा जास्त देण्याची आमची तयारी आहे. परंतु तुम्ही त्या काळापर्यंत विलिनीकरण करून घेतो असं आश्वासन द्या. आम्ही उद्या गाड्या काढतो, आमचा काही प्रश्न नाही. तुम्ही सुद्धा आंदोलन करताय, नेमकी आज काय परिस्थिती आहे? आणि एकंदरीतच आपण पाहिलं आर्थिक विवंचनेतून बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या होत्या. आणखी देखील 20 दिवस झाले, काही जणांना निलंबित देखील केलेलं आहे. याचा परिणाम काय होतोय? आता तुमची भूमिका कशी असेल? याचा परिणाम एकच आहे, सरकार जी आडमुठी भूमिका घेते वा दबाव टाकण्याचा प्रयत्न करते. आता 2,500 कर्मचारी निलंबन केलं. निलंबन केल्यामुळं काही जणांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा अंत झालेला आहे. मग अशी आडमुठी भूमिका घेऊन चालणार नाही. आता अनेक राज्यामध्ये, भारतामधले दुसरे राज्य आहेत ना, त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित केलेलं आहे. जवळपास 8 राज्य आहेत. त्या 8 राज्यामधल्या लोकांचा अभ्यास करावा त्यांनी. आणि अभ्यास करून ही बी एस टी महामंडळ एक गोरगरिबांची लोकवाहिनी, कर्मचाऱ्यांची लोकवाहिनी, कर्मचाऱ्यांची ही मालमत्ता आहे. ही जपण्यासाठी त्यांनी शासनामध्ये विलिनीकरण केलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्या मागण्या कमी करा असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र आता तुमचं सरकारला काय अल्टिमेटम असेल? सरकारला आमचं एकच म्हणणं आहे की सरकारनं लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेला वेटीस न धरता, त्यांच्या हाल न होता, इतरत्र प्रायव्हेट वाहनांना जास्त रक्कम देता, दुप्पट रक्कम देता एस टीपेक्षा लवकरात लवकर आमचं विलिनीकरण करून घेण्यात यावं आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. आणि लवकरात लवकर आम्ही गाड्या चालू करण्यासाठी तयार आहोत. लवकरात लवकर निर्णय दिल्याच्या नंतर सर्वसामान्य जनतेचे हाल होणार नाहीत. मात्र जर समजा सरकारने विलिनीकरणाचा मुद्दा टाळला आणि दुसरा कुठला जर त्यांनी हे दिले तर तुम्ही मान्य होताल? नाही, बिलकुल मान्य नाही होणार. कारण काय, याचं कारण एक आहे, कारण हे सरकार काय करतं, आता काही कालावधीसाठी अगोदर सुद्धा बरेच संप झाले होते. बिलकुल झाले. मग हे कवर संप करायचे, कर्मचाऱ्यांचे किती जीव घ्यायचे, हा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे. आणि महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एक दळणवळणाचं मुख्य साधन शासकीय आहे म्हणून ते चाललं पाहिजे. तोपर्यंत तुम्ही माघार घेणार? बिलकुल नाही, बिलकुल. महाराष्ट्रातले आपण पाहतोय हे बीडमधले कर्मचारी आहेत, जोपर्यंत शासनामध्ये विलिनीकरण होत नाही
तोपर्यंत माघार नाही अशी ठाम भूमिका आज देखील या कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळं साहजिकच यामध्ये आता सरकार काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. बीड आणि बुलढाण्यातली तर दृश्य पाहिली आपण, इतर ठिकाणची सुद्धा पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतोय आणि बुलढाण्यामध्ये आंदोलक आणखी संतप्त झालेत. या सगळ्या आंदोलकांशी बातचीत केली आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 14वा दिवस तरी सरकारला जाग येत नाहीये. अनेक एसटी कामगार जे आहेत ते आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलते, तरी सरकार यांच्या मागण्याला गंभीर का घेत नाही, हा एक प्रामुख्याने प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय. काही एसटी कामगार जे आहेत ते गेल्या 14 दिवसापासून या ठिकाणी संप करतायत, तर त्यांच्या संपाला अजूनही या ठिकाणी सरकार सकारात्मक घेताना पाहावयास मिळत नाही. मला एक सांगा की 14 दिवस झाले सरकार का जागा होत नाही? काय सरकारच्या मनात काय चाललंय? सरकारच्या मनात काय चाललंय तर मी सांगू शकत नाही, परंतु नक्की सरकार याच्यावरती तोडगा काढायला तयार नाही. सरकार कामगारांच्या सहनशीलतेचा अंत बघते. आता आमच्या जवळपास 44 कामगारांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. पण सरकारला एक सांगू इच्छितो, कामगार आपल्या मागणीवर ठाम आहे. आम्ही विलिनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही. आम्ही आमच्या विलिनीकरणाच्या मागणीवर कायम ठाम आहोत. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की आपल्या मागणीवर ठाम आहोत. जोपर्यंत विलगीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागेच घेणार नाही, असा पवित्रा या ठिकाणी कामगार घेतात. मला एक सांगा की तुम्ही 14 दिवसापासून इथं आंदोलन करताय, सरकारकडे आणखी तुमची मागणी काय भूमिका राहणार? सरकारने आता लवकरात लवकर कुठंतरी निर्णय घेऊन घ्यायचा, कारण आम्ही इतके दिवस झाले इथंच राहत आहे, घरी जात नाही, काही नाही. त्याच्यामुळं सरकार आणि पगाराचा जर विषय घेतला तर हा असा विषय आहे की घर चालवणं फार कठीण झालेलं आहे. कारण घराचा पगाराच्या इच्छात आता कोणी म्हणते असं आहे तसं आहे. तुम्ही वैयक्तिक त्यांच्या चालकाचा आमच्या चालकाचा पगार पहा. आज मला किमान वेतन कायद्यानं 18,000 रुपये पगार पाहिजे. मला 10 वर्ष लागून एसटीत झाले. मला 10 वर्षानंतर आजच्या तारखेला 18,000 रुपये पगार आहे. म्हणजे 10 वर्ष माझं किती शोषण झालं आहे. 1 रुपया बी आमचा जमा झालेला नाही. उलट दर महिन्याला आम्हाला 2 पैसे कोणाजवळून उसने घेऊनच आमचा उदरनिर्वाह चालवणं पडते. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की विलीकरणाचा विषय तो आहे, तर त्याच माध्यमातून जर का बघितलं तर वेतन जे आहे त्या वेतनाचा मुद्दा देखील या ठिकाणी प्रामुख्याने रेटून धरताना आपल्याला संपकरी पाहावयास मिळतात. महत्त्वाचं जर का आपण बघितलं तर जोपर्यंत प्रशासन आणि शासन विलगीकरण या एसटी कर्मचाऱ्यांचं करत नाही तोपर्यंत आंदोलन मागेच घेणार नाही, अशा प्रकारचा आक्रमक पवित्रा जो आहे तो संपकरी घेताना आपल्याला पाहावयास मिळतंय. आता या ठिकाणी सरकार यांच्या आंदोलनाला केव्हा गंभीर घेईल, हाच एक प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने विचारला जातोय. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. इतरही बऱ्याच ठिकाणचे सगळा आढावा आपण घेऊयात. एसटी कर्मचाऱ्यांचा संप कुठे कुठे कसा सुरू आहे, आंदोलन कसं सुरू आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता एक मोठी बातमी चंद्रपुरातून. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातली ही घटना आहे. तिथे कोर क्षेत्रामध्ये एका महिला वनरक्षकावरती वाघानं हल्ला केला. व्याघ्र गणनेची पूर्वतयारी करण्यासाठी या वनरक्षक गेलेल्या होत्या आणि वाघाच्या हल्ल्यामध्ये वनरक्षक स्वाती ढुमणे या ठार झाल्यात. कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 97 मधली ही घटना आहे. इतर वनमजुरांनी या वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी वाघानं या स्वाती यांना ओढून घनदाट जंगलामध्ये नेलं. शोध मोहिमेमध्ये महिला वनरक्षकाचा मृतदेह सापडला. याचा पुढे एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लहान मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढलं होतं. लॉकडाऊनमध्ये मुलांच्या आरोग्यावर सुद्धा वाईट परिणाम झालाय. गर्भवती महिलांना या दरम्यान मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलंय. यामुळे लहान मुलांवर विविध आजार दिसत असल्याचं समोर आलंय. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं याविषयी जागरूकता मोहीम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफनं सुरू केली आहे. Buzzer
कुपोषित और कमजोर। राजस्थान में जैसलमेर के स्लम इलाके के सरकारी अस्पताल में ये एक आम नजारा है। आपके जो बच्चे हैं वो हट्टे कट्टे हैं या कमजोर है, पतले हैं, दुबले हैं? कमजोर है, बिल्कुल पतले। डॉक्टरों का कहना है कि इसकी वजह पोषक और संतुलित खाने की कमी है। बच्चों को आप क्या सब्जी वगैरह यहाँ मिलती है, दे पाते हैं? नहीं मिलती है, बिल्कुल नहीं मिलती है। तो भाई 88 किलोमीटर दूर है, वो तो सब्जी वब्जी नहीं है। मेनली यहाँ पे जो ग्रीन लीफी वेजिटेबल है, हरी पत्तेदार सब्जियाँ, उनकी सप्लाई बिल्कुल ही नहीं रहती है, जिससे हमको जनरली देखने में आता है ज़्यादातर बच्चे और गर्भवती महिलाएं माल न्यूट्रिशन का शिकार रहती है, उनमें कमजोरी रहती है, आयरन की कमी हो जाती है हरी सब्जियाँ नहीं मिलने से। और जैसा कि आप देख पा रहे हैं फ्रूट्स वगैरह की यहाँ कोई सप्लाई रहती नहीं है, तो बच्चे और गर्भवती महिलाएं फ्रूट्स नहीं खाते हैं, तो माल न्यूट्रिशन कहीं ना कहीं उनमें इस क्षेत्र में इस वजह से ज़्यादा पाया जा रहा है। थार रेगिस्तान में बसे दूर दराज के गांव में गर्भवती महिलाओं के लिए लॉकडाउन के दौरान चेकअप के लिए जा पाना नामुमकिन था। डॉक्टरों ने बताया कि अब जन्म ले रहे ज्यादातर बच्चों पर इसका असर देखने को मिल रहा है। प्रेग्नेंट फीमेल को अगर कई बार प्रॉपर न्यूट्रिशन नहीं लेती हो, हर तरह का जो उसको रिक्वायरमेंट उनको अगर सफिशिएंट नहीं मिल पाती, तो बच्चा कई बार मेंटली रिटार्डेड हो जाता है। तो ऐसे 2-3 केस देखने को मिले हैं। हमारा प्रयास वैसे 100% ANC कवर करने का रहता है, लेकिन कोरोना काल में कई बार महिलाएं विजिट नहीं कर पाई हॉस्पिटल, और कहीं वो आउट ऑफ रीच रह गई, जिनकी वजह से कुछ ऐसी समस्याएं आई है। लेकिन शुक्र है कि अब स्वास्थ्य सुविधाएं पहले की तरह सामान्य तरीके से चल रही हैं। आणि यासोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आत्ता इथेच थांबण्याची। मात्र इतर सगळ्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत। आणि एक महत्त्वाची आठवण जाता जाता ती म्हणजे ताज्या आणि सगळ्या घडामोडी पाहण्यासाठी पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा।